नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची आणि चांगली बातमी बघणार आहोत. तर बघा, 2024मध्ये अजून एक भरतीची ॲड आलेली आहे. ती भरती म्हणजे महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी 2024. म्हणजे 2024मध्ये होमगार्डची भरती होणार आहे. पदाचं नाव आहे होमगार्ड, नोकरीचं ठिकाण आहे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्हे आहेत. त्या भरपूर जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये ही ॲड आलेली आहे, काही जिल्ह्यांमध्ये आलेली नाही. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये ती ॲड आलेली आहे का नाही ह्यासाठी मी एक परिपत्रक खाली देतो आहे. ते फक्त व्यवस्थित बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे. तर बघा, शैक्षणिक पात्रता या पदासाठी ते 10वी उत्तीर्ण आहे. शारीरिक पात्रता म्हणजे उंची पाहिजे पुरुषासाठी 162 सेंटीमीटर, महिलासाठी 150 सेंटीमीटर. पुरुषाची छाती पाहिजे 76 सेंटीमीटर आणि त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटरचा गॅप असावा. वयाची अट आहे ती 20 ते 50 वर्षापर्यंतचा उमेदवार इथं फॉर्म भरू शकतो. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. नोंदणी प्रक्रिया 25 जुलै म्हणजे कालच सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे. तर बघा, होमगार्ड आहे. 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 10 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. हाईट आणि चेस्ट पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एज लिमिट सांगितलेलं आहे. आता बघूया ही जी भरती आहे ती कशी होते. तर ही भरती पहिल्यांदा फिजिकल टेस्ट होते, त्यानंतर टेक्निकल टेस्ट होते, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होते. आणि ह्या सगळ्या टेस्ट जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्ही इथं सिलेक्ट होतात. ह्याचे पेमेंटसुद्धा भरपूर चांगलं आहे. 10 ऑगस्ट 2024 शेवटची तारीख आहे. इथं फॉर्म कसा भरायचा वगैरे ती सगळी माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन. इथं बघा, होमगार्ड महाराष्ट्र 2024 जाहिरात आलेले आहे. तर बघा, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव ह्याची सगळ्यांची डेट आलेली आहे. बघा, साताऱ्यासाठी 15 तारखेपासून ते 31/7पर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी आहे. म्हणजे 15 तारखेलाच निघालेली आहे. नांदेडची निघालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याचा टाईम वेगवेगळा आहे. तर बघा, तुमच्या जिल्ह्यानुसार हा टाईम बघून घ्या. थोडासा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा एवढ्या ठिकाणी ही ॲड निघालेली आहे. परंतु आता प्रत्येक जिल्ह्याची ॲड, त्याच्यानंतर त्यांची जी ही आहेत पदं आहेत ती वेगवेगळी आहेत. त्याच्यामुळे मी प्रत्येकाचा व्हिडिओ वेगळा बनवेन. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. जर तुम्ही कमेंट जास्त केला तर मी तशी व्हिडिओ बनवेन. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत. पण टोटल जर बघितलं तर 9,000पेक्षा जास्त जागा इथं निघलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटते जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असेल, प्रत्येक जिल्ह्याची माहिती जरी वेगळी हवी असेल तरी मी तुम्हाला तशी बनवून देईल. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि कमेंट्स करावं लागेल तुम्हाला.